हॅलो स्टुडंट, मी अनघा फाटक. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आत्तापर्यंत आपण नंबर वर्क आणि ऑपरेशन ऑन नंबर हे 2 युनिट पाहिले. आज आपण युनिट 3 फ्रॅक्शन स्टार्ट करत आहोत. लेसनचं नाव आहे फ्रॅक्शन मीनिंग, रायटिंग अँड रीडिंग. पहिला आपण जी बेसिक इन्फॉर्मेशन आहे ती इथे बघू. मी फक्त रीड करून दाखवते इथे. One part out of two equal parts of one whole object is shown as 1/2. The numerator of this fraction is 1 and the denominator is 2. आता इथे मी तुम्हाला लिहून दाखवते. पहिला पॉइंट काय आहे ते बघा. 1/2. आता ह्याच्यात जो वरचा नंबर आहे त्याला आपण न्यूमरेटर असं बोलतो, न्यूमरेटर, आणि याला आपण डिनोमिनेटर असं बोलतो. म्हणजे याचं आपण जेव्हा वाचन करतो, वरती जो नंबर असतो त्याला न्यूमरेटर बोलतो आणि खाली जो नंबर असतो त्याला आपण डिनोमिनेटर असं बोलतो. आणि याला आपण हाफ असं बोलतो. हाफ म्हणजे आता कोणतेही ऑब्जेक्ट घ्या पूर्ण, हाफ म्हणजे फक्त हा एवढा भाग, त्याला आपण काय बोलतो 1/2. किंवा तुम्ही याचं वाचन आता तुम्हाला सांगितलेलं आहे 1/2 असं पण वाचू शकता किंवा 1/2 असं पण वाचू शकता. तुम्ही कोणत्याही प्रकारे रीडिंग करू शकता. 2 प्रकारे याचं वाचन होतं. बुकमध्ये दिलेलं आहे 1/2 किंवा 1/2. त्यानंतर पुढे आहे क्वार्टर. मी फक्त रीड करून दाखवते तुम्हाला. क्वार्टर जिथे गरज असेल तिथे येऊन दाखवते. क्वार्टर, 1 part out of 4 equal parts is a quarter of the whole. The quarter is shown by the fraction 1/4. 1/4 is read as 1/4 or 1/4 or 1/4. आता 1/4. आता कोणतेही जर तुम्ही 4 ऑब्जेक्ट कोणतेही घ्या, त्याचे 4 जर भाग केला तर त्याच्यातला एक भाग जो असतो त्याला आपण काय बोलतो क्वार्टर. मग ते लिहिताना आपण कसं लिहितो तर 1/4. आणि त्याचं रीडिंग कसं करतात तर 1/4 किंवा 1/4. 1/4 on 1/4 असं तुम्ही त्याचं रीडिंग करायचं. मी तुम्हाला सांगितलं की कोणतेही ऑब्जेक्ट घ्या, होल ऑब्जेक्ट, आणि त्याचे 4 भाग करायचे आणि त्याच्यातला जो एक भाग असतो त्याला आपण काय बोलतो क्वार्टर भाग. म्हणजे ते लिहिताना कसं लिहिणार तर 1/4. तुम्ही 1/4 वाचू शकता किंवा 1/4 किंवा 1/4 असं वाचू शकता. आता पुढे 3 क्वार्टर्स. 3 क्वार्टर्स, 3 parts out of 4 equal parts of one whole object is shown as 3/4. हे तुम्ही 3/4 असं आपण लिहितो. 3 क्वार्टर म्हणजे 3/4. आणि ह्याचं रीडिंग कसं करतात तर 3/4 किंवा 3/4 किंवा मी तुम्हाला सांगितलं की 3/4 असं पण वाचतात. 3/4 असं पण तुम्ही वाचू शकता. आता इथे तुम्हाला दाखवलं 3 क्वार्टर म्हणजे काय तर पूर्ण एक होल ऑब्जेक्ट जर तुम्ही घेतलात आणि त्याचे 4 भाग केला तर त्याच्यातले 4 पैकी किती तर 3 भाग. जे इथे मी दाखवते तुम्हाला 4 पैकी, मी इथे शेडेड करून दाखवते. 4 पैकी किती तर 3, म्हणजे त्याला आपण काय बोलतो 3 क्वार्टर. ते तुम्ही वाचते 3/4 किंवा 3/4 असं पण वाचू शकता. आता याच्यात एक पुढचा पॉईंट. आता मी तुम्हाला हाफ म्हणजे काय ते सांगितलं. हा जो वरचा नंबर असतो त्याला आपण न्यूमरेटर बोलतो आणि खाली जो नंबर असतो त्याला डिनोमिनेटर बोलतो. 1/2 म्हणजे काय झालं तर हाफ झालं. त्याच्या पुढे आपण काय बघितलं तर क्वार्टर. क्वार्टर म्हणजे आपण कसं लिहितो 1/4. वाचन कसं करतो 1/4, 1/4 किंवा 1/4 असं तुम्ही त्याचं रीडिंग करू शकता. 3 क्वार्टर म्हणजे 3/4, 3/4 आणि 3/4 इथे लिहिलेलं आहे. तसं त्याचं काय करायचं तुम्ही रीडिंग करायचं आहे. आता पुढचा पॉईंट आपण बघू. हे पहिलं जे काय बेसिक इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती तुम्ही काय करायचे समजून घ्यायचे. न्यूमरेटर कोणता, डिनोमिनेटर कोणता हे पहिलं लक्षात घ्यायचं. सेकंड नंबर बघा. द नंबर रिटन ॲट द डिनोमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इंडिकेट हाऊ मेनी पार्ट्स ऑफ अन ऑब्जेक्ट आर मेड. द नंबर ॲट द न्यूमरेटर इंडिकेट हाऊ मेनी पार्ट्स ऑफ देम आर टेकन. तर फॉर एक्झाम्पल या ठिकाणी दिलेलं आहे तुम्हाला 5/9. पुढचा आपण पॉईंट बघू 5/9. जसं तुम्ही एक्झाम्पल सॉल्व कराल तसं तुम्हाला अजून क्लिअर होईल. 5/9 means 5 part out of 9 equal parts.
आता जर एखादी तुम्ही जर ऑब्जेक्ट घेतलं आणि याचे आपण 9 इक्वल भाग करू, 4, 5, 6, 3, 7, 8 आणि 9 असे जर आपण याचे इक्वल भाग केले, आता इथे थोडं म्हणजे मी हाताने काढले त्याच्यामुळे थोडंफार मागे पुढे होऊ शकतो. आता हे आपण किती झाले 1 2 3 4 5 6 7 8 9 हे इक्वल पार्ट झाले. याच्यापैकी किती तर 5. मी इथे लाईन मारते. फक्त आपल्याला किती 5 घ्यायचे. आता हे टोटल किती आहे तर टोटल 9 मधील 5 भाग, याला आपण कसं बोलतो तर 5/9 असं तुम्ही याचं रीडिंग करू शकता. ते 5 पार्ट्स आउट ऑफ 9 इक्वल पार्ट. आता हे जे 9 इक्वल पार्ट मधून 5 इक्वल पार्ट आपण काढलेले आहे. हे आपण लिहिलं कसं तर 5/9 टोटल किती आहेत 9. 9 मधले 5 भाग. समजा इथे 9 मधले 4 तर एक आपण कट करू म्हणजे ते लिहिणार कसं तुम्ही 4/9. आता अशा प्रकारचे एक्झाम्पल पुढे आहे ते आपण नंतर सॉल्व्ह करू. पुढचा पॉईंट बघू आपण काय आहे तो. The fraction having the same denominator are called in identical fraction or like fraction. इथे लिहिते मी 2/7, 3/7, 4/7, 5/7. आता इथे तुम्हाला जर बघितलं तर न्यूमरेटर काय आहे सगळे अलग अलग आहेत आणि इथे जे डिनोमिनेटर आहे ते सगळे काय आहे तर सेम आहे. इथे तुम्हाला सगळे डिफरंट दिसेल आणि इथे काय तर सेम आहेत. म्हणजे ह्याला आपण काय बोलतो तर लाईक फ्रॅक्शन. असे जे फ्रॅक्शन असतात त्याला आपण काय बोलतो लाईक फ्रॅक्शन्स. बघा इथे काय तर सगळे डिनोमिनेटर, हा जो खालचा नंबर असतो त्याला आपण डिनोमिनेटर असं बोलतो आणि वरचे जे आहेत ते न्यूमरेटर. तर डिनोमिनेटर जे आहेत ते सगळे काय आहे तर सेम आहे. म्हणजे आपण ह्याला काय बोलतो लाईक फ्रॅक्शन असं बोलतो किंवा आयडेंटिकल फ्रॅक्शन असं पण बोललं जातं. आता हे एक्झाम्पल आपण त्याचं एक बघितलं. पुढे द न्यूमरेटर ऑफ द फ्रॅक्शन. आता पुढे काय सांगितलं आहे जर न्यूमरेटर सेम असेल 1/2, 1/3, 1/4 असा हा जो न्यूमरेटर आहे तो इथे काय 1 म्हणजे सगळे सेम आहे. मग या ठिकाणी काय सांगितलंय बघा द फ्रॅक्शन्स द न्यूमरेटर ऑफ द फ्रॅक्शन्स 1/2, 1/3, 1/5 आर द सेम. they are known as fraction with equal numerator. म्हणजे हे जे आहे त्याला आपण काय बोलतो इक्वल न्यूमरेटर. हे लक्षात घ्यायचं. आणि इथे काय आहे तर ही लाईक फ्रॅक्शन आहे. इथे काय आहे तुम्हाला डिनोमिनेटर सेम आहे आणि इथे जे आहे ते न्यूमरेटर काय तर सेम आहे. आता आपण पुढे बघू कंपेअरिंग फ्रॅक्शन विथ इक्वल डिनोमिनेटर. कंपेअरिंग fractions with equal denominator. If the given fractions have equal denominator, समजा जर असं आता तुमच्या बुक मधलं एक्झाम्पल आपण घेऊ. याच्यात कंपॅरिझन कसं करायचं ते बघा. इथे तुम्हाला डिनोमिनेटर सेम दिसतोय हे लक्षात घ्या. If the given fractions have equal denominator, the fraction with the greater numerator is the greater fraction. आता याच्यात ग्रेटर नंबर कोणता आहे इथे ग्रेटर. तर तुम्ही बघितला तर न्यूमरेटर कोणता ग्रेटर आहे तो बघायचा आणि इथे काय आहे तर डिनोमिनेटर सेम आहे. मग ह्याच्यात तुम्ही बघते काय बघायचं तर न्यूमरेटर कोणता मोठा आहे. मग हा काय न्यूमरेटर मोठा आहे म्हणजे हा जो हे जे फ्रॅक्शन आहे ते काय ग्रेटर आहे एवढं लक्षात घ्यायचं. पण कुठे जेव्हा डिनोमिनेटर सेम असतो तेव्हा तुम्ही काय बघणार तर न्यूमरेटर जिथे मोठा असतो ते काय असणार आहे तर ग्रेटर फ्रॅक्शन असणार आहे. ते मी तुम्हाला सगळं मराठीतून सांगितलं. इफ द गिवन फ्रॅक्शन have equal denominator, the fraction with the greater numerator is the greater fraction and the fraction with the smaller numerator हे काय झालं तर स्मॉलर झालं. ज्याचं न्यूमरेटर स्मॉलर तो स्मॉलर झाला. फ्रॅक्शन इज द स्मॉलर फ्रॅक्शन. आता हे एक्झाम्पल मी तुम्हाला इथे दाखवलेलं आहे. हे तुम्ही असं पण घेऊ शकता 6/11 ते तरी पण काय हे काय झालं 6/11 काय झालं तर ग्रेटर आणि 4/11 स्मॉल झालं. हे लक्षात घ्या. इथे पुढे कंपेअरिंग फ्रॅक्शन विथ इक्वल न्यूमरेटर. समजा इथे आता आपण काय केलं तर सगळ्यांचे डिनोमिनेटर इक्वल होते. आता आपण इक्वल न्यूमरेटर बघू. 1/2, 1/4, 1/3
इथे तुम्हाला दिसतंय की इथे काय आहे तर इक्वल न्यूमरेटर आहे, म्हणजे वरचे जे नंबर आहेत, न्यूमरेटर म्हणजे काय, हे जे वरचे आहेत ते तुम्हाला सेम दिसत आहे. आणि ज्या ठिकाणी इथे काय आहे तर सगळे जे डिनॉमिनेटर आहे ते सेम आहे. त्याला आपण लाईक फ्रॅक्शन असं बोलतो, हे पण तुम्हाला सांगितलं. त्याचं कंपॅरिझन करणं पण खूप सोपं असतं. जिथे न्यूमरेटर ज्या नंबरचा मोठा तो काय झाला तर ते ग्रेटर फ्रॅक्शन झालं. आता कंपेअरिंग फ्रॅक्शन विथ इक्वल न्यूमरेटर. आता हे आपण बघू की ते न्यूमरेटर काय आहे तर इक्वल आहे. मग इफ द गिवन फ्रॅक्शन्स हॅव इक्वल न्यूमरेटर, द फ्रॅक्शन विथ द स्मॉलर डिनोमिनेटर इज ग्रेटर दॅन द फ्रॅक्शन विथ द ग्रेटर डिनोमिनेटर. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्यात सगळ्यात स्मॉलर नंबर कोणता आहे तर 2. त्याच्यानंतर पुढचा कोणता येणार 4, सॉरी त्याच्यानंतर आपण 3 आणि 4. आपण काय केले, हे नंबर असेंडिंग ऑर्डरने लावून घेतले. मग इथे जो लहान नंबर आहे तो काय असणार आहे, मोठा असणार आहे. आपण हे दाखवते की काय करायचं तर असं दाखवायचं आहे. ॲक्च्युली आता आपण कसं बघतो तर 4 असं लिहितो आपण, बरोबर ना. मग इथे तुम्हाला काय करावं लागणार तर 1/2, त्याच्यानंतर 1/3 आणि 1/4 हे असं दाखवावं लागणार. जेव्हा तुमचे न्यूमरेटर सेम असतात तेव्हा जे लहान फ्रॅक्शन असतं, म्हणजे जो लहान नंबर असतो इथे तो काय असणार आहे सगळ्यात मोठा असणार आहे. इथे उलटा आहे. इथे काय असतं तर तुम्ही रेग्युलर जसं दाखवता जे मोठा आहे, इथे न्यूमरेटर जो मोठा ते काय तर ते ग्रेटर फ्रॅक्शन आहे. पण इथे तसं नाही आहे. ह्याच्यात ग्रेटर फ्रॅक्शन कोणतं आहे तर 1/2, त्याच्यानंतर 1/3 असं तुम्हाला हे काय करायचं आहे 1/4 असं तुम्हाला कंपॅरिझन करायचं आहे. हे लक्षात घ्या. इथे थोडं कन्फ्युजन होऊ शकतं. आणि हे जेव्हा न्यूमरेटर सेम असतात तेव्हा एवढंच लक्षात ठेवा, न्यूमरेटर जेव्हा सेम असतात तेव्हा जे स्मॉलर असतो, म्हणजे जो स्मॉलर नंबर असतो तो काय असतो तर ग्रेटर असतो. असं तुम्ही दाखवू शकता इथे. पण इथे कसं हवं तर वरती तुम्हाला सगळे जे हे आहेत न्यूमरेटर आहेत ते काय हवे तर सेम हवे, हे लक्षात घ्यायचं. पुढे बघू आपण. आता हे सगळं तुमच्या बुकमध्ये दिलेलंच आहे, ते तुम्ही एकदा पुन्हा सगळं बघून घ्यायचं आहे आणि त्या प्रकारे तुम्ही काय करायचं आहे ते सगळं एकदा लक्षात घ्यायचं आणि त्याच्यानंतर तुम्ही एक्झरसाइज सॉल्व करायची आहे. आपण पुढे बघू. आता हे इथे मी तुम्हाला दाखवलं, एक तर असं तरी लिहू शकता तुम्ही, किंवा हे 1/4, 1/3 आणि 1/2 असं लिहून घ्यायचं. आणि तरी पण असंच होणार, अपोजिटने पण तुम्ही असंच दाखवू शकता. हा जो स्मॉलर जो नंबर असतो तो ग्रेटर असतो. इकडे आपण अशा प्रकारे दाखवलं. असं तरी एकतर लिहू शकता किंवा असं कसं जरी लिहिलं तरी ते बरोबर आहे. हे असं तुम्हाला ही जी मेथड मी दाखवली ही सोपी आहे, तर तुम्ही असं पण लिहू शकता, ते तुम्ही ठरवायचं आहे. नंतर पुढे असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर. व्हेन डिनॉमिनेटर, आता जे आपण बघितलं तेच इथे पुढे सांगितलेलं आहे. व्हेन डिनॉमिनेटर आर इक्वल, द असेंडिंग अँड द डिसेंडिंग ऑर्डर ऑफ द न्यूमरेटर इज ऑल्सो द असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर ऑफ द फ्रॅक्शन. समजा जर डिनॉमिनेटर इक्वल असली, एक एक्झाम्पल घेतली की 4/6, 5/6, 3/6. इथे काय आहे तर तुम्हाला न्यूमरेटर सेम दिसत आहेत काय तर नाही, डिनॉमिनेटर जे आहे ते सेम आहे. मग जेव्हा तुम्हाला याचा अर्थ तुम्हाला काय तर असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डरने लावायचं असते, आपण कसं लावतो 3 असेंडिंग ऑर्डरने लावतो. हे काय होणार चढता करून 3/6, 4/6 आणि 5/6. म्हणजे जो ग्रेटर आहे तोच इथे काय राहणार आहे तर ग्रेटर राहणार आहे, जो स्मॉलर आहे तो स्मॉलर राहणार आहे, असं तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. पण वेन द न्यूमरेटर आर इक्वल, मग जेव्हा न्यूमरेटर इक्वल असतात, आपण मगाशीच बघितलं 1/3, 1/6 असे जेव्हा न्यूमरेटर इक्वल असतात तेव्हा काय करायचं, असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डरने लावते मी. तर बघा, वेन द न्यूमरेटर आर इक्वल, द असेंडिंग अँड द डिसेंडिंग ऑर्डर ऑफ द डिनॉमिनेटर इज डिसेंडिंग अँड असेंडिंग ऑर्डर ऑफ द फ्रॅक्शन. दिस इज द रिव्हर्स केस. तुम्हाला काय करायचं ते हे रिव्हर्स केसने. आता मी हे काय दाखवलं आहे तुम्हाला इथे, जेव्हा काय तिथे तर डिनॉमिनेटर सेम आहेत आणि इथे काय आहे तर न्यूमरेटर सेम आहे. मग तुम्हाला सांगितलं की जो या ठिकाणी लहान नंबर असतो तो काय असणार आहे ग्रेटर असणार आहे. हे आपण हे लक्षात घ्या. तुम्ही हा नाही दाखवू शकत, 1/6 हा ग्रेटर नाही आहे. जो इथे स्मॉलर नंबर आहे तो काय आहे इथे
ग्रेटर आहे, म्हणजे हे जेव्हा तुम्हाला सांगते असेंडिंग ऑर्डरने लिहायचं असेल तेव्हा हे तुम्ही काय करायचं आहे, असं लिहायचं आहे. हे लक्षात घ्या, पुन्हा एकदा वाचून दाखवते. वेन द न्यूमरेटर आर इक्वल द असेंडिंग अँड द डिसेंडिंग ऑर्डर ऑफ द डिनॉमिनेटर इज डिसेंडिंग अँड असेंडिंग ऑर्डर ऑफ द फ्रॅक्शन, दिस इज द रिव्हर्स केस. आता हे जे आहे ते तुम्ही असं पण दाखवू शकता. पहिलं 1/6, 1/3 रिव्हर्स केसने 1/2. तरी पण हे दाखवते तुम्ही कसं, असंच दाखवायचं आहे की हा काय आहे तर ग्रेटर आहे, हा ग्रेटर आहे. त्याच्यापेक्षा इथे हा सगळ्यात ग्रेटर कोणता आहे तर 1/2, त्याच्यानंतर कोणता येणार 1/3 आणि त्याच्यानंतर 1/6 असं इथे. म्हणजे हे सगळे काय आहे तर स्मॉल आहे. ग्रेटर कोणता आहे तर 1/2 किंवा तुम्ही हे असं पण दाखवू शकता. हे लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर पुढे इफ इन द गिवन फ्रॅक्शन the denominator are greater than the numerator and the difference between them is 1 or 2, 3 etc., then the ascending descending order of the denominator decide the ascending descending order of the given fraction. आता इथे काय सांगितलेलं आहे तुम्हाला की डिनोमिनेटर पण वेगळा असणार आणि न्यूमरेटर पण वेगळा असते. मग काय करायचं, आता इथे आपण काय बघितलं, ज्या ठिकाणी डिनोमिनेटर सेम आहे तिथे काय करायचं तर ते जे ग्रेटर असतं तेच काय असणार आहे तर ग्रेटर फ्रॅक्शन असणार आहे. आणि जिथे न्यूमरेटर सेम असतात तिथे काय असणार तर जो स्मॉलर नंबर असणार आहे, जे स्मॉलर फ्रॅक्शन असणार आहे ते काय असणार आहे ग्रेटर दाखवायचं. हे लक्षात घ्या. आणि जे ग्रेटर असतं ते काय करायचं तर स्मॉलर दाखवायचं. म्हणजे हे काय झालं 1/6 हे स्मॉलर झालं. हे लक्षात घ्या. ग्रेटर कोणतं आहे 1/2 ग्रेटर आहे. हे कशात झालं तर न्यूमरेटर जिथे सेम असतात तिथे. आणि जेव्हा डिनोमिनेटर इथे जेव्हा डिनोमिनेटर सेम असतात तेव्हा जे ग्रेटर असतं ते काय असतं तर इथे ग्रेटरच राहणार. म्हणजे ह्या दोघांमध्ये जर तुम्हाला सांगितलं कंपॅरिझन करा 5/7 आणि 4/7 आणि 5/7, मग काय करणार तर 5/7च इथे ग्रेटर आहे. आणि हे जर तुम्हाला सांगितलं की असेंडिंग ऑर्डरने लिहा तर हे असंच लिहायचं असेंडिंग ऑर्डरने, म्हणजे चढत्या क्रमाने. आणि डिसेंडिंग म्हणजे 5/7 असं येणार. हे झाले डिसेंडिंग 5/7, 4/7, 3/7 आणि 2/7. हे तुमचं काय झालं तर डिसेंडिंग ऑर्डरने तुम्ही असं लावायचं आहे. हे सगळं लक्षात घ्यायचं आहे. आणि कधी पण इथे गोंधळ होऊ शकतो की ज्या ठिकाणी न्यूमरेटर सेम असतो तेव्हा काय करायचं आणि डिनोमिनेटर सेम असतो तेव्हा काय करायचं, इथे मुलं गोंधळतात. त्याच्यामुळे हे लक्षात घ्यायचं आहे. आपण पुढे बघू. आता पुढे त्यांनी काय सांगितलंय तुम्हाला, काही नंबर दिलेले आहेत 6/7, 3/4, 4/5 आणि 2/3. आता हे तुम्हाला असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डरने जर लावायचं असेल तर ते तुम्ही कसं लावाल हे तुम्हाला. आता तुम्ही बघाल इथे तर 6/7 मध्ये डिफरन्स किती आहे तर 1चा आहे. 3/4 मध्ये डिफरन्स कितीचा आहे 1चा आहे. 4/5 मध्ये डिफरन्स कितीचा आहे, डिफरन्स म्हणजे कळतं ना तुम्हाला 7 - 6 1, 4 - 3 काय येणार 1, 5 - 4 1. सगळीकडे इथे डिफरन्स तुम्हाला दिसतोय की 1चा डिफरन्स आहे. ते पहिलं समजून घ्या, इथे 1चा डिफरन्स आहे. मग पुढे मग अशा वेळी तुम्ही काय कराल की ज्या ठिकाणी 1चा, आता इथे तुम्हाला दिसतंय की द डिफरन्स बिटवीन द न्यूमरेटर अँड द डिनॉमिनेटर इज 1. आता मग तुम्हाला इथे लक्षात काय घ्यायचं आहे तर जे डिनॉमिनेटर आहे त्याच्यात तुम्ही हे करायचं कंपॅरिझन करायचं आहे की त्याच्यात आपण तुम्ही ते डिसेंडिंग किंवा असेंडिंग ऑर्डरने कसं लावू शकता हे तुम्ही बघायचं आहे. आता आपण पहिलं काय करू तर इथे असेंडिंग ऑर्डर लावून घेऊ. असेंडिंग ऑर्डरमध्ये पहिला लहान नंबर येणार 3. फक्त आपण काय करायचं इथे असं जेव्हा फ्रॅक्शन देतील आणि ह्याच्यात तुम्हाला असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डरने नंबर लावायचे असतील तेव्हा लक्षात घ्या काय करायचं ते 3 आहे. 3 पेक्षा पुढचा मोठा नंबर मी असेंडिंग ऑर्डरने लावते. नंतर 5 आणि 7. आणि तुम्ही हे डिसेंडिंग ऑर्डरने कसं लावाल 7 5 उलट करायचं, हे तुम्हाला माहीत आहे. मग आता इथे तुम्हाला काय सांगितलं, आता ह्याच्यात तुम्ही कंपॅरिझन करते मी काय कराल तर इथे बघायचं आहे ते 2/3. हे काय आपण असेंडिंग ऑर्डरने लावून घेऊ 2/3. पुढेचं कोणतं येणार आहे इथे 3/4. हे जे आपण आता असेंडिंग ऑर्डरने इथे नंबर लावून घेतले आहे इथे तसंच घ्यायचं आहे. फक्त जे डिनॉमिनेटर आहे त्यांचा विचार करायचा. 2/3च्या पुढचा कोणता नंबर येणार 3/4.
पुढे कोणता येणार 3/4च्या नंतर 4/5 येणार. त्याच्यानंतर कोणता येणार इथे 4/5च्या नंतर इथे 6/7. आता इथे काय झालं, जो लहान नंबर आहे तो काय आहे तर ग्रेटर आहे, ते लक्षात घ्या. पण इथे आपण काय करून घेतलं, पहिलं ह्या नंबर, हे जे नंबर आहे डिनोमिनेटर त्याचा आपण पहिला विचार केला आणि ते काय केलं तर पहिले ते सगळे आपण काय करून घेतले, तर इकडे मी पहिला हे असेंडिंग ऑर्डरने आणि नंतर ते डिसेंडिंग ऑर्डरने लावून घेतले. आणि इथे आपण कंपॅरिझन आता केलेला आहे बघा. तर 2/3 हा काय झाला तर सगळ्यात ग्रेटर आणि सगळ्यात स्मॉलर कोणता आहे तर 6/7. आता हे आपण उलट करून घेऊ. ही झाली असेंडिंग ऑर्डर. आता पुन्हा डिसेंडिंग ऑर्डरने बघा, हेच तुम्ही कसं लिहाल ते 4/5 3/4 आणि 2/3. आता हे काय झालं लावलं आपण तर डिसेंडिंग ऑर्डरने. आता असेंडिंग ऑर्डर जर तुम्हाला का आली तर डिसेंडिंग ऑर्डरने लावणं काय म्हणजे कठीण नाही आहे, सोपं आहे. आता फक्त मी तुम्हाला सांगितले की आता इथे न्यूमरेटर पण वेगळा आहे, सेम नाही आहे, न्यूमरेटर पण सेम नाही आणि डिनोमिनेटर पण सेम नाही, पण ह्याच्यात डिफरन्स कितीचा आहे तर 1चा आहे. मग असं जेव्हा फ्रॅक्शन येतील आणि तुम्हाला असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डरने ते लावायचं असेल तेव्हा काय करायचं, पहिला आपण काय केलं इथे तर असेंडिंग ऑर्डरने लावून घेतले आणि डिसेंडिंग ऑर्डरने लावून घेतले. नंतर आपण ह्याच्यात फ्रॅक्शनमध्ये काय केलं तर फ्रॅक्शन घेऊन बघितलं आपण, जेव्हा 2/3 हा काय झाला तर सगळ्यात स्मॉलर झाला. नंतर कोणता झाला 3/4, त्याच्यानंतर 4/5 आणि 6/7. असं आपण काय केलं तर हे कोणत्या ह्याने लावून घेतलं तर असेंडिंग ऑर्डरने. हा चढता क्रम झाला, हे लक्षात घ्या. इथे काय आहे तर न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर सेम नाही आहे आणि इथे काय केलं तर आपण हे काय केलं आहे तर इथे डिसेंडिंग ऑर्डरने लावून घेतलं आहे. इथे पण लक्षात घेऊन हे सॉल्व करायचे. अशा प्रकारची जर एक्झाम्पल आली तर पुढचं आपण, आणि जेवढं तुम्ही बुकमध्ये पण तुमच्या दिलेलं आहे ते जरा तुम्ही समजून घ्यायचं आहे, रीड करायचं आहे, लर्न करायचं आहे. पुढे बघा, ॲडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ फ्रॅक्शन विथ इक्वल डिनोमिनेटर. जेव्हा इक्वल डिनोमिनेटर असतात तेव्हा ॲडिशन आणि सबट्रॅक्शन कसं करायचं ते बघा. आता 3/9 प्लस हे एक एक्झाम्पल तुमच्या बुकमध्ये दिलेले आहे. 3 + 5/9 5 + 3 8/9. असं आपण काय जेव्हा काय सांगितलं इथे, जेव्हा डिनोमिनेटर सेम असतं तेव्हा त्याचं ॲडिशन कसं करायचं ते बघा. 3 आपण काय केलं, हा डिनोमिनेटर आहे तसाच ठेवायचा आणि ॲडिशन कोणाचं होतं तर वरचे जे न्यूमरेटर असतात त्याचं आपण ॲडिशन केलं. 3 + 5 8/9. त्याच्यानंतर पुढे आता जर मायनस असेल एक्झाम्पल तर 5/9 - 3/9 5. इथे पण जो डिनोमिनेटर असणार तो तुमचा, त्याचं तुम्ही काय तो तसाच ठेवायचा आहे. त्याचं काय तुम्ही इथे मायनस वगैरे करायचं नाही, तो तसाच ठेवायचा. 5/3 5 - 3 = 2/9. अशा प्रकारे जर तुम्हाला ॲडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ फ्रॅक्शन विथ इक्वल डिनोमिनेटर जर आलं, इथे तुम्हाला दिसतोय की ते डिनोमिनेटर काय तर इक्वल आहे. जर इक्वल नसेल तर त्याच्यासाठी वेगळी मेथड आहे, ते आपण पुढे बघू. पण जेव्हा इक्वल डिनोमिनेटर असतं तेव्हा तुम्हाला सबट्रॅक्शन किंवा ॲडिशन करणं खूप सोपं असतं. पुढे मल्टिपल ऑफ फ्रॅक्शन विथ रेफरन्स टू अ कलेक्शन हे आपण बघू. टू गेट द मल्टिपल ऑफ फ्रॅक्शन ऑफ नंबर, डिवाइड द नंबर बाय द डिनोमिनेटर ऑफ द फ्रॅक्शन अँड द मल्टिप्लाय द कोशंट बाय द न्यूमरेटर ऑफ द फ्रॅक्शन. आता इथे मी जे एक्झाम्पल दिलेलं आहे ते आपण बघू. 2/5 of 10 balls means, ह्याचं आता तुम्हाला इथे हे काढायचं आहे, आन्सर काढायचं आहे. 2/5 of 10 बॉल मीन्स किती होतात ते बघा. इथे काय करायचं तर तुम्ही असं पण करून घेऊ शकता. 2/5 × 10 या मेथडने. आता काय करायचं तर इथे आपण 10 / 5 बघा, ह्याचं आणि ह्याचं काय करायचं डिव्हिजन करायचं आहे. मग आन्सर किती येणार तुमचं 2 येणार. ह्या नंबर इथे काय केलं आपण, इकडे ह्याला डिवाइड केलं, 5 ने 10 ला डिवाइड केलं, आन्सर काय आलं 2 आलं. बघा आता इथे 2 शिल्लक राहिला, मग त्याचं काय करायचं 2 × 2 =
4. आन्सर काय आलं तुमचं, म्हणजे 2/5 ऑफ 10 बॉल मीन्स किती, तर 4 बॉल्स. पुन्हा एकदा बघा, इथे आपण काय केलं, 2/5 ऑफ 10 बॉल्स मीन्स आपण असं लिहून घेतलं 2/5 मल्टिप्लाय 10. नंतर काय केलं, तर 10ला आपण 5 ने डिवाइड केलं, आन्सर काय आलं, तर 2 आलं. आणि 2 मल्टिप्लाय 2 इज इक्वल टू 4. तर 2/5 म्हणजे 10 बॉलचं जर 2/5 भाग जर तुम्हाला काढायचा आहे म्हणजे किती झाले, तर 4 बॉल्स झाले, हे लक्षात घ्यायचं. आणि ह्या प्रकारचे एक्झाम्पल पण पुढे आहेत, ती सॉल्व्ह केल्यावर तुमच्या अजून लक्षात येईल की मल्टिपल ऑफ फ्रॅक्शन विथ रेफरन्स टू कलेक्शन, म्हणजे हे जे काय दिलेलं आहे इथे पहिला फक्त एवढंच लक्षात घ्या, इथे त्यांनी दिलेलं आहे 2/5 ऑफ 10 बॉल्स मीन्स काय करायचं, 2/5 मल्टिप्लाय 10. आता इथे समजा आपण दुसरं घेऊ, 2/4 आणि 8, म्हणजे इथे मी 2/4 ऑफ 8 बॉल्स असं घेऊ आपण, 2/4 ऑफ 8 बॉल्स. मग काय करायचं, 2/4 मल्टिप्लाय 8, या 4ने इथे 8ला डिवाइड करायचं, मी इकडे सेपरेट लिहिते, 8 डिवायडेड बाय 4, आन्सर काय येणार तुमचं, 2 येणार. 4 2 ज 8 आणि इथे 2 काय करायचं, 2 मल्टिप्लाय 2 इज इक्वल टू 4. म्हणजे इथे 2/4 ऑफ 8 बॉल्स, 2/4 ऑफ 8 बॉल्स मीन्स किती येणार, 4. ते खूप सोपं आहे, जसजसे एक्झाम्पल सॉल्व कराल तसं तुमच्या काय ते लक्षात येईल, 4 बॉल्स. अशा प्रकारे जी बेसिक इन्फॉर्मेशन होती ती मी तुमची घेतली, म्हणजे ज्या ठिकाणी न्यूमरेटर सेम असेल तेव्हा त्याचं कंपॅरिझन कसं करायचं किंवा असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डरने ते कसं लावायचं, न्यूमरेटर सेम असेल डिनॉमिनेटर सेम हे पहिलं लक्षात घ्या. ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन करणं खूप सोपं आहे, काही कठीण नाही आहे, ते तुम्ही करू शकता. क्वार्टर, हाफ, 3/4 हे मी तुम्हाला समजावून सांगितलं. न्यूमरेटर कोणता, डिनॉमिनेटर कोणता हे लक्षात घ्यायचं. आणि ही जी बेसिक इन्फॉर्मेशन जेवढी काही इथे दिलेली आहे ती तुम्ही घरी नीट लर्न करायची आहे, तेव्हाच तुम्हाला ही जी काही एक्झरसाईज पुढे आहे ती सॉल्व करणं खूप सोपं जाईल. आता आपण इथेच थांबूया, बाकी जे सॉल्व एक्झाम्पल आणि एक्झरसाईज आहे ती आपण उद्याच्या भागात बघू. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करायचा आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.